तर मंडळी, आपल्या भारतामध्ये अशी एक योजना आहे जी योजना सगळ्या योजनांपेक्षा खूप महत्त्वाची आहे। ती जसे की लाडके बहीण योजना झाली किंवा शेतकऱ्यांसाठी काही योजना झाल्या, त्या योजनेपेक्षा ही जी योजना आहे ती खूप महत्त्वाची आहे। ती आहे लहान मुला-मुलींसाठी, ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्या मुलांसाठी ही योजना आहे। आणि ती योजना कोणासाठी आहे? ज्यांना आई-वडील नाही किंवा कोणीच नाही, ठीक आहे, अनाथ आहे, अनाथ बालके किंवा विभक्त बालके आहे, त्या मुलांसाठी ही योजना आहे। त्या योजनेचं नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना। तर मी मागे 2 व्हिडिओ बनवले आहेत की आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, कोणते मुले या योजनेसाठी पात्र आहेत, आणि दुसरा जो व्हिडिओ आहे तो ज्यांना पैसे मिळाले नाहीत, काय कारण आहे पैसे न मिळण्याचं, दोन्ही व्हिडिओ मी बनवले आहेत, टेन्शन घेऊ नका। पण आज या योजनाबद्दल आपण थोडंफार जाणून घेऊया, ठीक आहे। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण चंबरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपण आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना याच्याबद्दल थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत। तर मंडळी, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे कसा आहे की ही जी योजना आहे बालसंगोपन योजना, हे भरपूर जणांना माहिती नाही। 30 ते 40% लोकांना अजून या योजनेबद्दल काहीच माहिती नाही, ठीक आहे। ज्यांचे आईवडील मरण पावले असतील किंवा काही कारणामुळे घटस्फोट घेऊन वेगवेगळे राहत असतील, ते पण बालके या योजनेसाठी पात्र आहे। बघा कोणकोणते बालके पात्र आहेत ते बघा, कारण ही योजना का महत्त्वाची आहे। तर तुम्हाला हे जे बालके जे आहेत कोणकोणते पात्र आहेत ते बघा, मी वाचून दाखवणार आहे, मी लिहून ठेवले आहे, ठीक आहे। याआधी पण मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता, ठीक आहे। ह्या व्हिडिओ कुठून मिळणार ते पण मी सांगतो, टेन्शन घेऊ नका। पण कोणकोणते बालके पात्र आहेत यासाठी ते बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो एक एक। तर या योजनेसाठी अनाथ बालके, विभक्त मुले, काही कारणामुळे आईवडील वेगळे राहत आहेत ते मुले, ज्या मुलाला आई किंवा वडील नाही ते पण मुले या योजनेसाठी पात्र आहेत, किंवा जी बालके ज्या मुलांना आई वडील दोन्हीही नाही, मरण पावले असतील किंवा घटस्फोट घेऊन वेगवेगळे राहत असतील, ती पण बालके या योजनेसाठी पात्र आहेत। ज्या बालकांना कोणी दत्तक घेत नसतील, ज्या मुलाला कुष्ठरोग झालेला असेल तो बालक, समजा कोणत्याही गुन्ह्यात तुरुंगात असेल तो बालक, तो पण बालक या योजनेसाठी पात्र आहे। पण त्याची वय जी आहे ती आहे 18पेक्षा कमी, ठीक आहे। समजा बालक तुरुंगात असेल तो पण बालक या योजनेसाठी 100% पात्र आहे। काही गुन्ह्यासाठी, काही कारणामुळे समजा जेलमध्ये असेल, तुरुंगामध्ये असेल, तो पण बालक या योजनेसाठी पात्र आहे। आई किंवा वडील दोन्हीही ज्या मुलाला सांभाळण्यास असमर्थ आहे तो पण बालक या योजनेसाठी 100% पात्र आहे। अपंग बालक, मतिमंद बालक किंवा ज्या मुलाचे पालक मतिमंद आहेत असे बालके, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पालकांची मुले, ज्या पालकांना HIV आहे त्या पण पालकांची मुले या योजनेसाठी 100% पात्र आहे। ज्या पालकांना कॅन्सर आहे त्या पण पालकांची मुले या योजनेसाठी पात्र आहे। तर या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे, तर बघा तुम्ही स्क्रीनवरती एक इमेज बघत आहात। तर हा व्हिडिओ मी भरपूर दिवसा अगोदर बनवला आहे, तर या व्हिडिओचे लिंक जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर ज्या मुलांचे पण फॉर्म या बालसंगोपन योजनेमध्ये अप्रूव्ह आहेत आणि त्यांना अजून 1ही रुपया मिळाला नाही, तर का नाही मिळाला त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची पण लिंक तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघू शकता, आणि या व्हिडिओची पण लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर हे दोन्ही व्हिडिओ जाऊन नक्की बघा। पहिल्या व्हिडिओमध्ये कोणकोणते बालके या योजनेसाठी पात्र आहेत, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे ते पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचे पैसे अजून का नाही आले, ज्यांचे बालसंगोपन योजनेमध्ये जे फॉर्म आहे ते अप्रूव्ह आहेत पण त्यांना अजून पैसे मिळालेले नाही, ठीक आहे, अजून पैसे मिळालेले नाही, तर का नाही मिळाले, काय कारण असणार आहे, त्याच्यावरती व्हिडिओ हा दुसरा आहे। तर हे जे दोनही व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा, आणि ही योजना आहे ही शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, कारण ही जी योजना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। अशा बालकांसाठी आहे ज्यांना कोणी सांभाळू शकत नाही किंवा जे अनाथ आहेत, मतिमंद आहेत असे बालके। तुम्ही विचार करा, तुमच्या मोहल्ला
तुमच्या घराशेजारी असेल किंवा तुमच्या रिश्तेदारामध्ये असेल, कुठे ना कुठे असतीलच, तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या तरी मताने या योजनेमध्ये दर महिन्याला 2250 रुपये मिळतात, म्हणजे वर्षाला 27,000 रुपये असे मिळत राहतात. तर माझ्या मताने असं वाटत आहे की या योजनेमध्ये वाढ व्हायला पाहिजे. माझ्या तर मताने 3,000 रुपये महिना व्हायला पाहिजे. तुमच्या मताने काय आहे ते कमेंटमध्ये सांगा मला. या योजनेमध्ये दर महिन्याला 2250 रुपये दर महिन्याला त्या मुलाला, एका मुलाला मिळतात. ठीक आहे. समजा एका घरी दोनही मुले असतील तर त्या मुलांना त्यांचं वेगवेगळं बँक अकाउंट करायचं आहे आणि त्यांचे द्यायचं आहे, फॉर्म भरून द्यायचं आहे. दोन्ही मुलांना 2250 रुपये असे वेगवेगळे मिळणार आहे. ठीक आहे. पण माझ्या मताने या योजनेमध्ये वाढ व्हायला पाहिजे. 3,000 रुपये प्रति महिना या योजनेमध्ये व्हायला पाहिजे अशी मला वाटत आहे. मी विनंती करतो सरकारकडे. ठीक आहे. कारण ही जी योजना आहे, लाडकी बहीण योजनेपेक्षा म्हणा किंवा ज्या पण योजना आहेत आपल्या भारतामध्ये, त्या सगळ्या योजनांपेक्षा ही योजना जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. ही जी सरकारने बालसंगोपन योजना काढली आहे, या योजनेचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना. ही जी योजना काढली आहे, माझ्या मनापासून धन्यवाद सरकारला, ज्या सरकारने पण काढली धन्यवाद. कारण ही योजना त्या मुलांसाठी आहे ज्या मुलांना कोणी सांभाळू शकत नाही किंवा ज्या मुलांचे आई वडील मरण पावले आहेत किंवा कुष्ठरोग झाला किंवा कॅन्सर झाला आहे. तुम्ही दोन्ही व्हिडिओ ते जाऊन नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते दोन्ही व्हिडिओ जाऊन नक्की बघा. कारण तेव्हा जे दोन तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की कोणते बालक या योजनेसाठी पात्र आहेत आणि आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत ते पहिल्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्या मुलांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत बालसंगोपन योजनेचे, पैसे का नाही आले ते पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा. लाईक केल्यानं मला काही पैसे 1 रुपया पण मिळत नाही. फक्त हा व्हिडिओ जो आहे घराघरात पोचतो, म्हणजे पसरतो, जिकडे तिकडे पसरतो लाईक केल्याने, शेअर केल्याने. ठीक आहे. लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये आजचा नक्की सांगा. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.